सोडा मला. ती चिडतच तिचा पदर त्याच्या हातातून सोडवू लागली, पण त्या झटापटीत तिच्या पदराची पिन तुटली आणि पदरच खाली पडला. तशी ती स्तब्ध झाली. तिला काही सुचत नव्हतं आणि तो तर तिला तसं पाहून पुरता आपटला होता. समोरून दिसणारा तिचा तो खोल गळा, तिचं फ्लॅट सपाट गोरपान पोट त्याला वेड लावत होतं. तिने तर डोळे कच्च मिटून घेतले होते, कारण त्याची नजर तिचा जीव घेत होती. ऊर तर खूप वर खाली होत होतं. त्याचे पेशन्स तर कधीच संपले होते. त्याने झपकन तिला स्वतःजवळ ओढलं आणि उचलून बेडवर घेतलं. तशी हसली ती. सगळ्या लाईट्स ऑफ केल्या त्याने. धुळवड तर उद्या होती, पण तो मात्र आजच तिला त्याच्या प्रेमाच्या रंगात भिजवू लागला होता. आता पुढे एकमेकांवर प्रेमाची बरसात करून रात्री कधी ते दोघे एकमेकांच्या मिठीत झोपी गेले त्यांना पण कळलं नाही. सकाळी जानूला लवकर उठायचं होतं, कारण आज धुळवड होती आणि त्याचं सेलिब्रेशन पण घरीच होतं. पाहुण्यांना निमंत्रण दिलं गेलं होतं, म्हणून आता घरची एकुलती एक सून म्हणताना सगळी जबाबदारी तिच्यावर पण होती. तसं तिला जास्त काही करावं लागणार नव्हतं. सगळा स्टाफ होता सगळं करायला, पण मॉमला हेल्प करायची होती तिला. त्यांच्या घरातल्या रीतीभाती काय आहेत त्या समजून घ्यायच्या होत्या, कारण पुढे जाऊन तिलाच तर हे सगळं बघायचं होतं. अलार्म व्हायच्या आधीच जानूला जाग आली. तिने डोळे उघडले तर ती त्याच्या दंडावर डोकं ठेवून झोपली होती आणि तो पण शांत झोपला होता. तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं तर एक स्माईलसारखी तिला दिसली त्याच्या ओठांवर. काल रात्री त्याच गुलाबी ओठांसोबत तिचे ओठ खेळत होते. खूप वेळ तिला ते आठवलं आणि पुन्हा एकदा पोटात काहीतरी घुसळून गेल्यासारखं वाटलं तिला. अजूनही तिच्या ओठांवर त्याच्या ओठांची आणि जिभेची चव रेंगाळत होती. पुन्हा एकदा त्याच्या त्या गुलाबी ओठांना काबीज करावं असं वाटलं तिला क्षणभर. रोजच त्यांचं मिलन होत होतं, पण रोज त्याचं प्रेम मात्र ती नव्याने अनुभवत होती असंच तिला वाटत होतं. ती हळूच त्याच्याजवळ सरकली आणि तिने हलकेच त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले आणि पटकन बाजूला झाली, जेणेकरून त्याची झोप मोड होऊ नये म्हणून. पण त्याने हालचाल केली नव्हती. तो शांत झोपला होता. ती आता उठली. पुन्हा तिने त्याच्याकडे एकदा पाहिलं. मिस्टर मीत, आज पहिला रंग तुम्हीच मला लावणार आहात, लक्षात आहे ना? मी वाट पाहते डिअर, ती बोलली आणि तिथून उठून बाथरूममध्ये पळाली. पण इथे मात्र तो गालातच हसला. तिच्या ओठांचा स्पर्श होताच जाग आली होती त्याला, पण त्याने तसं दाखवलं नाही. फक्त तिचा स्पर्श अनुभवत राहिला तो. मग त्याने कम्फर्टर पुन्हा डोक्यावरून घेतलं आणि झोपी गेला तो. गुड मॉर्निंग मॉम अँड हॅपी होली. जानूने किचनमध्ये येऊन मॉमना मिठी मारली. हे जानू, तुला पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. पण इतक्या लवकर का उठलीस तू? उशिरा उठली असतीस तरी चाललं असतं, मॉम बोलल्या. तुम्ही पण तर लवकरच उठल्या ना. आणि असं तर मी झोपतेच, पण आज सण आहे ना, मग मी कशी झोपू शकते, जानू बोलली. माझी गुणाची सून ती, मॉम तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या. तशी जानू पण हसली. हे बघ, ह्या बाजूला थंडाई ठेवूया आणि त्या कोपऱ्याच्या बाजूला भांग ठेवूया, चालेल ना? मॉमने लॉनमध्ये एका दिशेला हात दाखवत तिला विचारलं. तशी जानूने पण होमध्ये मान हलवली. हे जानू, हॅपी होली. दरवाजातून मधू जानूच्या दिशेने पळत चालली होती. तिच्या मागे अर्णव होता. हे मधू, हॅपी होली डिअर. पण तुम्ही इतक्या लवकर कसे आले, जानूने विचारलं, कारण आत्ताच घड्याळात 6 वाजले होते. तुझ्या मैत्रिणीने पहाटे पहाटे मला ड्रायव्हिंग करत आणलं इकडे, अर्णव तोंड बारीक करत बोलला. म्हणून काय झालं? एक दिवस बायकोचं ऐकलं तर काही बिघडत नाही. एकतर इतक्या दिवसांनी मी माझ्या जानूला भेटणार होते, मधू तोंड वाकडं करत बोलली. ए मधू, तू ना, अर्णव काहीतरी बोलतच होता की जानूने त्याला अडवलं. अर्णव, ऐक ना, मी काय म्हणते, तुझी पण झोप झाली नसेल ना, तू थोडा वेळ झोपून घे ना, तेवढाच आराम मिळेल तुला, जानू बोलली आणि तिने कमलाताईंना त्यांचं सामान गेस्टरूममध्ये न्यायला सांगितलं. थँक्यू जानू. मधू, तुला तर मी नंतर बघतो, अर्णव बोलला आणि मग मॉमशी पण थोडं बोलून तो गेस्टरूममध्ये गेला.
पण इथे मधू मात्र हसायला लागली तो गेल्यानंतर. त्यावर जानू तिला डोळे बारीक करून पाहू लागली. मावशी कशा आहेत? मधूने मॉमना विचारलं. मी बरी आहे, पण तुझी सासू का नाही आली? तिला काल एवढं बोलले होते मी फोनवर की ये म्हणून, तरी नाही आली ना? मॉम बोलल्या. ते मावशी, आई येणार होत्या, पण सोसायटीमधल्या त्यांच्या मैत्रिणी ऐकतच नव्हत्या. त्यांना त्यांच्यासोबत सोसायटीमध्ये होळी खेळायची होती, म्हणून मग त्यांना आणि बाबांना थांबावं लागलं. मधू बोलली तसं मॉम पण मग काहीच बोलल्या नाहीत. बरं जानू, तू जा आता मधूसोबत. दोघी इतक्या दिवसांनी भेटल्यात, गप्पा मारा जा, मी बघते इथलं सगळं. मॉम बोलल्या तशा त्या दोघी मॉमना थँक्यू बोलून टेरेसवर गेल्या. इतक्या दिवसांच्या गप्पा होत्या त्यांच्या, त्या 1-2 तासांनी थोडीच संपणार होत्या. तरी जेवढ्या होतील तेवढ्या होतील गप्पा मारून, असा विचार करत त्या दोघी टेरेसवर गेल्या, जेणेकरून त्यांना कोणी तिथे डिस्टर्ब करू शकणार नाही. आता सकाळचे 8 वाजत आले होते. अमित रेडी होऊन खाली आला. त्याने व्हाईट कलरचा शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. त्याने सगळीकडे नजर फिरवली. लॉनमध्ये सगळी सजावट झालेली होती. वर रंगीबेरंगी रिबन्स लावल्या होत्या. ठिकठिकाणी प्लेटमध्ये वेगवेगळे कलर्स ठेवले होते. एका बाजूला थंडाई तर त्याच्या विरुद्ध दिशेला भांगचा टेबल ठेवला होता. ते कलर्स बघूनच त्याला कधी एकदा जानूला पहिला होळीचा रंग लावतो असं झालेलं. त्याने त्यातला गुलाबी रंग उचलला आणि तो जानूला शोधू लागला. त्याने घरभर शोधलं, पण त्याला काही जानू कुठेच दिसत नव्हती. ही मुलगी गेली कुठे, तो विचार करत होता, कारण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. मॉम, जानू कुठे आहे? शेवटी त्याने मॉमला विचारलं. अरे मधू आणि ती गप्पा मारत कुठेतरी बसल्या असतील बघ, मॉम बोलल्या. काय? मधू आणि अर्णव आले? पण कधी आले ते? आणि अजून मला अर्णव भेटला पण नाही, अमित बोलला. अरे सकाळी 6 वाजताच आलेत ते. अर्णव झोपलाय बघ गेस्ट रूममध्ये, मॉम बोलल्या. तसा अमित गेस्ट रूमच्या दिशेने गेला. झोपू दे ना अमित. काय रे? अमित त्याला जबरदस्तीने उठवत होता. त्यावर अर्णव वैतागत बोलला. अरे झोपा काढायला आलास की होळी खेळायला? अमित पण बोलला. ते तुझ्या लाडक्या मेहुणीला सांग ना. तुझी बायको इतकी समंजस आहे यार, पण माझ्याच नशिबात ही आगाऊ कार्टी यायची होती का? बघ ना, मला पहाटेचे 3 वाजता उठवलंय आणि 4 वाजता ड्रायव्हिंग करून आणलंय 6 वाजता इथे. अर्णव खूपच वैतागला होता. तसं अमितला हसूच आलं. बरं, पण झाली का आता झोप तुझी, की झोपतोयस अजून? नाही म्हणजे आता पाहुणे यायला सुरुवात होईल म्हणून विचारलं, अमित बोलला. नाही झाली पूर्ण झोप, पण उठतो मी. रंग खेळून झाल्यानंतर पुन्हा झोपेन आरामात, अर्णव बोलला. ओके, पण ह्या दोघी आहेत कुठे? अमितने विचारलं. मला काय माहीत, मी तर कधीच येऊन झोपलोय, अर्णव बोलला. ओके, मी शोधतो त्यांना, अमित बोलला आणि बाहेर निघून गेला. पण त्याला काही जानू सापडलीच नव्हती. कुठे गेली ही मुलगी यार? जानू? तो पण आता वैतागला होता. त्याने त्या दोघींना कॉलसुद्धा केला होता, पण दोघीही कॉल घेत नव्हत्या. कुठे गेल्या यार ह्या दोघी? अमित आता स्वतःशीच पुटपुटला आणि बाहेर लॉनमध्ये आला. जानू आणि मधू इथे टेरेसवर मस्त झोपाळ्यावर गप्पा मारत बसल्या होत्या. दोघींकडे मोबाईल नव्हता, म्हणून वेळेचं काही भान नव्हतंच त्यांना. इतक्या त्या गप्पांमध्ये हरवून गेल्या होत्या. पण इतक्यात जानूच बोलली. मधू, अगं खूप उशीर झाला वाटतं, चल पटकन, मॉम वाट पाहत असतील. तशी मधू पण उठली आणि मग त्या दोघी खाली येऊ लागल्या. इथे पाहुणे येऊ लागले होते. मॉम आणि डॅड त्यांचं स्वागत करत होते. अमित पण लॉनमध्ये आला आणि तो पण पाहुण्यांचं स्वागत करू लागला होता. इतक्यात समोरून सानिका येताना दिसली. तसे मॉम डॅड पुढे आले आणि त्यांनी तिचं स्वागत केलं. सानिका बाळा ये, हॅपी होली, मॉम बोलल्या. हॅपी होली आंटी अँड अंकल, सानिका बोलली आणि मॉम आणि डॅडच्या पाया पडली. तिने तिरप्या नजरेने अमितला पाहिलं आणि मग त्याच्या जवळ आली. हे अमित, हॅपी होली, ती बोलली आणि त्याला रंग लावणारच होती की त्याने तिला हाताने चढवलं. नको सानू, नंतर लाव प्लीज, आता नको, तो बोलला, कारण त्याला त्याच्या जानच्या हाताने पहिला रंग लावायचा होता. पण त्याचं ऐकून सानिका मात्र चिडली. तिला कळलं की नक्कीच तो जानूच्या हाताने रंग लावायला थांबलाय. पण तरी ती सानिका होती. तिने तिथल्या प्लेटमधला कलर घेतला आणि त्याच्या जवळ येऊन उभी राहिली.
अमित पाठमोरा होता. त्याला कळलं नाही ती कधी आली. हॅपी होली अमित, ती जोरातच ओरडली तसा तो तिच्या बाजूने वळला आणि तिने पटकन त्याच्या गालावर रंग लावला. अमितला काही कळलंच नाही. तो तर तिच्याकडे पाहतच राहिला. राग आला होता त्याला, पण तो एक्सप्रेस करू शकत नव्हता. कारण जरी ती सानिका असली तरी ती मिसेस सानिका सूरज सिंघानिया होती, म्हणून तो गप्प होता. काही बोलला नाही तिला. पण जसं त्याने समोर पाहिलं, जानू हाताची खडी घालून डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होती, तसा त्याने मात्र भीतीने एक आवंढा गिळला. कारण जसा पहिला रंग तो तिला लावणार होता, तसंच तिच्या पण तर अपेक्षा होत्या की त्याने सुद्धा पहिला रंग तिच्याकडूनच लावून घ्यावा. पण नाही, सगळं विस्कटलं होतं. सानिकाने आधीच त्याला रंग लावला होता. जानू पाय आपटतच त्याच्या विरुद्ध दिशेला गेली आणि मॉम डॅडकडे जाऊन तिने त्या दोघांनाही रंग लावून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. पण तिने कोणाकडून रंग नव्हता लावून घेतला, कारण अजूनही तिला त्याच्याच हाताने पहिला रंग स्वतःला लावून घ्यायचा होता. मग मधू आणि अर्णव पण तिला रंग लावायला आले, पण तरी तिने त्यांना स्वतःला काही रंग लावू दिला नाही. ती खुन्नस देऊन त्याच्याकडे पाहत होती. तो तिच्या जवळ आला होता, पण तरी ती त्याला जवळ येऊ देत नव्हती. जानू, आय एम सॉरी ना. अगं, त्या सानिकाला इतकं सांगितलं तरी तिने मला रंग लावला. मी तर कधीपासून तुझी वाट पाहत होतो. तूच कुठे गेली होती, मला नाही सापडलीस. तो तोंड बारीक करत बोलला. तुम्ही माझ्याशी बोलू नका. मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी, आणि मला रंग पण खेळायचे नाही आहेत. तुम्ही जा इथून, ती चिडूनच बोलली. तिला भयंकर राग आलेला. एक वेळ दुसरं कोणी त्याला रंग लावला असता तरी तिला एवढं काही नसतं वाटलं, पण पहिला रंग त्या सानूने लावला होता त्याला, म्हणून जीव जळत होता नुसता तिचा. किती स्वप्न पाहिलेलं की मी माझ्या हाताने त्यांना रंग लावेल, माझ्या प्रेमाचा रंग. पण नाही, कुठलं काय, ती आता स्वतःलाच कोसत होती. पण जानू, अगं ऐक तरी, मला तुला रंग तरी लावू दे. तो बोलतच होता की सानिका तिथे आली आणि त्याचा हात पकडून त्याला बाकीचे सगळेजण डान्स करत होते तिथे खेचतच घेऊन गेली. ते पाहून तर जानूचा पारा अजूनच चढला. तो बिचारा काकुळतीला येऊन तिला एक्सप्रेशन्सनेच सांगत होता की माझी ह्याच्यात काहीच चूक नाही आहे. पण जानू मात्र आता काहीच आणि कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तिथून निघाली आणि घरात जाऊ लागली. पण जाता जाता तिचं लक्ष तिथे असलेल्या भांग काउंटरकडे गेलं. तिने एकदा रागाने अमितकडे पाहिलं आणि तिथला ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. पूर्ण ग्लास रिकामी करून मग तोंड पुसून ती आत गेली. राग तर तिला खूपच आला होता. एक तर आज फक्त त्याच्यासाठी इतकी छान तयार झाली होती ती. साडी न नेसता तिने आज घागरा घातला होता. आज आपल्या पूर्ण देहाला त्याच्या प्रेमाच्या रंगाने रंगवायचं होतं तिला, म्हणून ड्रेस पण स्पेशल असाच घातला होता तिने. पण इथे चित्र मात्र उलटच तयार झालेलं आजचं, म्हणून तिला अजूनच वाईट वाटत होतं. ती हॉलमध्ये आली होती, पण आत्ता मात्र तिला थोडं करकरायला लागलं होतं. थोडं डोकं पण जड झालेलं. भांगेचा असर होता तो. तरी ती हळूहळू स्वतःला सावरत जिना चढून वर जाऊ लागली. पण आत्ता मात्र तिला सगळं धूसर दिसू लागलं. पण एक एक पाऊल पुढे टाकत ती वर गेली. पण ती पुढे जाणार इतक्यात तिच्या कमरेला पकडून कोणीतरी तिला स्वतःजवळ ओढलं आणि त्या रूममध्ये घेऊन जाऊन रूमचा दरवाजा बंद केला. ती मात्र डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडे पाहत होती आणि तो तिच्याकडे पाहून मिश्किलपणे हसत होता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.